मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर काहीतरी वेगळं खायचं असतं. भाजी-पोळी न खाता थोडं वेगळं स्नॅक्स आवडतो आणि तो झटपट होईल आणि घरच्या साहित्यात होईल अशी रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खूप टेस्टीसुद्धा आहे आणि वेळसुद्धा कमी लागतो. मुलंसुद्धा आवडीने खातील. चला आता वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कशी बनवायची आहे ते. आता इकडे मी एक बाऊल घेतला आहे. त्या बाऊलमध्ये आपण आता घेऊया 1 वाटी मैदा. तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही रवासुद्धा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता यामध्ये, किंवा अर्धा रवा आणि अर्धा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. आता 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी छोटी वाटी कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून घेऊया आपण. म्हणजे मोहन टाकल्यामुळे एकदम असा खुसखुशीतपणा आपल्या या रेसिपीला येतो. त्यामुळे मोहन टाकलेलं आहे मी. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आता हाताने आपण छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये. तुम्ही पाहू शकता असं हाताने मिक्स करायचं आहे. खूप टेस्टी अशी ही रेसिपी होते मंडळी. एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी लागते. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना ही मधल्या वेळेत खाण्यासाठी रेसिपी तयार करू शकता. अशा पद्धतीने तेल एवढं टाकायचं आहे म्हणजे त्याचा गोळा बनेल एवढा. आणि छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ओवा टाकायचा आहे थोडासा. आणि थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे भिजवून घेऊया. एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला, थोडं थोडंच टाकायचं आहे पाणी. आणि थंड पाण्याने मस्त असं भिजवून घ्यायचं आहे. मुलांना बाहेरचे पदार्थ जास्त आवडतात. त्यापेक्षा आपण असे घरीच पदार्थ मुलांना बनवून दिले तर मुलांना बाहेरची खायची सवय कमी होते आणि घरातलंसुद्धा खायची सवय लागते. आता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ आपलं मळलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा उंडा मळून घ्यायचा आहे. 1 ग्लासलासुद्धा कमी पाणी लागलेलं आहे मला. असं मळून घ्यायचं आहे 5 मिनिटे. म्हणजे आपले मस्त हे स्नॅक्स एकदम कुरकुरीत होतं. आता झाकून ठेवूया 5 मिनिटे फक्त, जास्त वेळ ठेवायची गरज नाही. आणि 5 मिनिटानंतर आता झाकण उघडून बघूया. मस्त असं पीठ आपलं हे भिजलं गेलेलं आहे. आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मी मळून घेते 2 मिनिटे. आणि याची गोळी बनवायची आहे आपल्याला. छोटा उंडा घेऊन आपण गोळे बनवूया. तुम्हाला कितपत मोठं किंवा छोटं बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळे घेऊ शकता. असे छोटेच गोळे घेत आहे मी. आणि अशा पद्धतीने आपण गोळे बनवूया आणि छान असे आपली याची पुरी लाटायची आहे. पोलपाटाला तेल लावू शकता किंवा थोडासा मैदासुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी तेल लावून घेतलेलं आहे आणि छान अशी आपल्याला एकसारखी लाटायची आहे ही. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही. तेलामध्ये छान अशी तळली गेली पाहिजे, कच्ची राहता कामा नये. आता छान अशी लाटली गेलेली आहे. आता आपण कशाने एका भांड्याने याला आकार द्यायचा आहे. वाटी किंवा एखादा डब्याचं झाकण तुम्ही घेऊ शकता. गोल आकार दिलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता याला थोडंसं तेल लावायचं आहे वरतून आणि अजून थोडासा मैदा वरती टाकायचा आहे आणि नंतर फोल्ड करायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व आपण असे हे स्नॅक्स करून घेऊया. पुन्हा फोल्ड केलेलं आहे. थोडंसं तेल आणि वरून थोडासा मैदा आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे. आणि काटे चम्मच घ्यायचा आणि त्याने असे त्यावरती छिद्र पाडायचे आहे. अशा पद्धतीने खूप छान असं स्नॅक्स होतं. एकदम टेस्टी असं लागतं. मुलांना खूप आवडेल मंडळी. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. अशाच पद्धतीने मी सर्व आता हे स्नॅक्स करून घेतलेलं आहे. आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं असेल तर तेलामध्ये छान आपण तळून घेणार आहोत. तेल छान गरम झालेलं आहे. मिडियम ते लो फ्लेमवर आपण हे तळून घेऊया. खूप गरम नको तेल, नाहीतर आतून कच्चं राहतं ते आणि वरतून नुसतं लाल होईल. जेवढं बसतील तेवढं आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. मी 4 ते 5 टाकून घेतलेले आहे. आणि थोड्याशा वरती आल्यानंतर आपल्याला पलटी करायच्या आहेत ह्या. एकदम नाही पलटी करायच्या. तुम्ही पाहू शकता. आणि थोडंसं वरती आल्यानंतर मी पलटी करून घेतलेले आहेत. आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही आपल्याला. मस्त आतपर्यंत कुरकुरीत झाल्या पाहिजे. खूप छान लागतात. आणि खूप जास्त असं अलटपलट करायचं नाही, नाहीतर हे स्नॅक्स तेल पितं, तेलकट होतं ते. तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर चेंज होत आलेला आहे थोडंसं याचा. अजून थोडंसं आपण तळून घेऊया म्हणजे एकदम मस्त असा कलर येतो याला. एकदम खमंग होतं. गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे, अजिबात वाढवलेली नाही. खमंग होण्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरच तळायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे स्नॅक्स तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने मी सर्व आता हे तळून घेणार आहे. आणि टिश्यूवरती आपण हे काढून घेऊया. एकदम खमंग आणि कुरकुरीत आपलं तयार झालेलं आहे. आणि स्नॅक्स आपलं तळलं गेलेलं आहे सर्व मी एका टिश्यूवरती काढून घेतलेलं आहे. खूप असं भन्नाट लागणारी रेसिपी. तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी. तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली तर एक लाईकसुद्धा करा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. भेटूया अशाच मस्त
छान खमंग आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.